नमस्कार शेतकरी मित्रांनो, नेक्स्ट जन फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर मी अमोल काकडे तुमचं स्वागत करते. जो आपला मोस्ट वेटेड व्हिडिओ होता की क्रॉप कव्हर विदर्भामध्ये बोलते मी. विदर्भामध्ये 44-45 सेल्सिअस तपले, जास्त तपले. आणि तरीही एक आमचा टोमॅटो प्लॉट अनिल भाऊ शेळके यांचा मार्गदर्शकांनी सक्सेस झाला आणि एक आपल्या घरचा स्वतःचा फेलही झाला. म्हणजे उघड बोलायला काही विषय नाही, फेल झाला. डायरेक्टली बोलून टाकतो की बाबा फेल झाला, पण ते आता त्याला करायचं रिकवर. त्याचा व्हिडिओ आपण सुरू करू. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे की तो फेल का झाला आणि हा प्लॉट सक्सेस का झाला. दोन्हीची लागवड तारीख एक, दोन्हीला क्रॉप कव्हर एक, दोन्हीचं ट्रीटमेंट एक, चुका कुठं झाल्या हा महत्त्वाचा विषय. आता हा प्लॉट मी तुम्हाला दाखवतो. सेम लागवड, सेम व्हेरायटी, एकाच दिवसाचा प्लॉट. आणि आता या प्लॉटची कंडिशन अशी, म्हणजे जी काही हाईट आहे आता तुम्ही बाकीच्या विभागाची जर तुलना केली तर एवढा खास नाही आहे. कसा तुम्ही जर म्हणाल बाबा पश्चिम महाराष्ट्र किंवा ज्यांचं टेम्परेचर 40च्या खाली असतं त्यांच्याशी जर तुलना केली तर मग मात्र थोडासा हलका पडेल. पण आमच्या विदर्भामध्ये 45-46 डिग्री सेल्सिअसमध्ये जर 12 एप्रिलची लागवड जर धरली तर हा जो प्लॉट आपला तयार केला आहे आपण, हा टॉपचा आहे. मग आता आमच्या शेतामध्ये काय प्रॉब्लेम आला आणि आमच्या शेतामध्ये असा प्लॉट का झाला, यासाठी आपला आजचा विषय. आणि तुम्हाला माहिती आहे नेक्स्ट जन फार्मिंगवर रोकटोकच बोलल्या जातं, कारण याच्यामध्ये काही कोणती गोष्ट दूध आलं आपलं ताकाला जायचं आणि भांडलं पोहायचं असा विषय नाही आहे. याच्यात ड्रोन शॉटही मी जोडतो. आता साईडला फवारणी चालू आहे ऑलरेडी यांचं. ती आता सकाळी सजेस्ट केली, फ्लावर सेटिंगसाठी फवारणी घेणं सुरू आहे. तो भाग वेगळा आहे. तर आता मुख्य आमच्या चुका काय झाल्या, एकत्र लागवड, एकत्र व्हेरायटी आणि सर्व गोष्टी. पहिली चुकी, आपलं शेत ओलं होतं, वालाचं पीक त्याच्यावर होतं. ते वालाचं पीक काढलं आणि नदीतला गाळ आणून टाकला आणि ओलसर गाळ त्याच्यावर नांगरणी केली आणि त्याच्यावर लागवड केली. हा झाला मेजर पहिली चुकी. दुसरी मेजर चूक ही झाली की लागवडीच्या नंतर आळवणी केली नाही आम्ही. लागवडीनंतर आम्ही आळवणी केली नाही. यांनी लागवडीनंतर आळवणी केली, प्रॉपर आळवण्या ज्या सांगितल्या होत्या त्या झाल्यात. बायोलॉजिकल जी आळवणी आम्ही उशिरा केली क्रॉप कव्हर काढल्यानंतर, त्यांची आळवणी सुरुवातीलाच झाली होती. म्हणजे ह्या दोन गोष्टी महत्त्वाची इथं फरक पडला. आता तिसरी गोष्ट, क्रॉप कव्हर टाकताना चुकीची पद्धत निवडली गेली. उघड बोलायचा विषय. आमची जी काही टोमॅटोची पद्धत होती ही टाकायची. आता एक तर शेत ओलं होतं, आळवणी झाली नाही, लागवड केली आणि आता जे काही आमची क्रॉप कव्हर टाकायची पद्धत होती तुम्ही पाहिली, खूप त्याचे व्हिडिओ केले मी की सक्सेस झालं तर बरं होईल आणि नाही झालं तरी मी समोर तुम्हाला सांगणार. आणि मी बोलतो आहे आज की काही प्रॉब्लेम नाही, कारण की जर मलाच म्हणजे ठेच लागली तर उद्या माझ्या हजारो शेतकऱ्यांना ठेच लागणार नाही. आणि क्रॉप कव्हर सक्सेस झाला हे आपल्या व्हिडिओचं उद्दिष्ट आहे. म्हणजे माझा जी इच्छा होती विदर्भामध्ये क्रॉप कव्हर सक्सेस होईल का नाही, ते आम्ही मात्र सक्सेस करून दाखवले 2 प्लॉटच्या तुलनेमध्ये. आता हा प्लॉटही क्रॉप कव्हरचा होता आणि घरचाही प्लॉट क्रॉप कव्हरच्या तुलनेमध्ये. आता मध्यंतरी मी एक तुम्हाला ग्रीन हाऊस इफेक्टचा व्हिडिओ टाकला होता माझ्या शेतातून, की या शेतामध्ये ग्रीन हाऊस इफेक्ट जर तयार झाला तर मात्र टोमॅटो पीक आमचं वाचू शकणार नाही असं मी तेव्हाही म्हटलं होतं. तर मग रिॲलिटीमध्ये तसंच झालं. आमच्या शेतामध्ये जी काय आम्ही हाईट घेतली 3.5 आय थिंक 4 फूट हाईटवर आपला क्रॉप कव्हर होता. मग जो एअर स्पेस तयार झाला त्याच्यामध्ये हीट एक्सचेंज झाली नाही. आमच्या ज्या क्रॉप कव्हरमध्ये हीट एक्सचेंज झाली नाही आणि सुरुवातीचे 1-2 तासच फक्त चांगले झाले, कारण येणारी हवा पास होऊ शकली नाही. पूर्ण शेतामध्ये फक्त सूर्यप्रकाश, खालून व्हाईट मल्चिंग, वरून व्हाईट क्रॉप कव्हर, मधात हवेचं प्रेशर निर्माण झालं नाही. जी हवा घुसून क्रॉप कव्हरच्या आरपार निघायला पाहिजे होती, म्हणजे त्याच्यामध्ये एसीचा इफेक्ट तयार व्हायला पाहिजे होता. एसी कुलिंग काय होतं की मोठ्या क्षेत्रातून लहान होलमधून जेव्हा हवा पास होती तेव्हा थंडावा निर्माण होतो. तसं हे क्रॉप कव्हरचं प्रिन्सिपल असतं की क्रॉप कव्हरला जे मायन्यूट होल असतात त्या होलमधून हवा पास झाल्यानंतर ती हवा थंड होते आणि आतल्या झाडाला आतलं टेम्परेचर डाऊन होतं. पण केव्हा हवा पास झाली तर. आमच्या शेतामध्ये काय झालं, आम्ही स्टँडिंग हाईट जास्त घेतली. हाईट जास्त घेतल्यामुळे 1-2 तासाला हवा आडून गेली आणि पुढच्या तासाला ब्लाइंड स्पॉट मिळाला, म्हणजे हवाच मिळाली नाही पुढच्या तासांना. आणि जो काही चेंबरमध्ये कुलिंग इफेक्ट तयार व्हायचा होता तिथे ग्रीन हाऊस इफेक्ट तयार झाला. म्हणजे तिथं उलटा कार्यक्रम झाला. आणि आता अनिल भाऊ शेळके यांच्या शेतामध्ये काय झालं, यांनी टनेलमध्ये क्रॉप कव्हर टाकला. म्हणजे लो हाईटला पूर्ण शेतातून एक समान हवा चालली.
पूर्ण शेतातून एक समान हवा चालल्यामुळं काय झालं की जो काही आपला ए सी इफेक्ट असतो घरात, जी ए सी चालते वर्किंग प्रिन्सिपल ए सीचं, बारीक नोजलमधून केमिकल गॅस सोडला जातो आणि तेव्हा ते कूलिंग मेथड होते. तुम्ही लागलं तर व्हिडिओ पहा ए सी कसं थंड होतं. तर तो कूलिंग इफेक्ट यांच्या शेतामध्ये तयार झाला आणि यांचे झाडं जगले. आणि आमच्या शेतामध्ये उलटं काय झालं, एकतर ग्रीन हाऊस इफेक्ट तयार झाला, दुसरी गोष्ट ड्रिंचिंग झाल्या नव्हत्या वेळेवर, शेत ओलं होतं, माती ओली होती, गाळ ओला होता, फ्युजेरियमने अटॅक केला. या अवस्थेमध्ये काय झालं, फ्युजेरियमला अनुकूल वातावरण तिथं तयार झालं आणि झाडाला प्रतिकूल झालं, म्हणजे झाड त्याला सस्टेन करू शकलं नाही आणि एकदम फ्युजेरियमनं हल्लाबोल केला. आणि अशा प्रकारे आमच्या शेतामधला टोमॅटोला फटका मिळाला. आणि याच्यात काही लाज नाही सांगायसारखं, कारण की खरं बोलणं माणसाचं कधी अस्तित्व असलं पाहिजे. जरी झाडं गेले नाहीत ते अजून, ते आपल्याला झाडं जगवायचे आणि तो प्लॉट मी तुमच्या समोर अजून आणणार नाही, एक झलकमध्ये तुम्हाला दाखवणार आणि 15 ते 20 दिवसानंतर त्याचा रिझल्ट परत दाखवणार. पण असं कुठेतरी परिणाम झाला, हे रिॲलिटी. यांची जी काही झाडाची हाईट झाली तेवढी आमची हाईट झाली नाही. एकदम झाडं लहान राहून गेले, बऱ्यापैकी मर होऊन गेली. जे झाडं राहिले त्याचे ब्लॉसम एंड रॉट त्याच्यावर आला, म्हणजे त्याचे काळे चट्टे पडायला लागले. आणि एक म्हणजे व्हेरायटी चुकली म्हणता येत नाही, कारण दोघांची एक व्हेरायटी आहे. व्हेरायटी जर स्टेबिलिटी अजूनही दुसरी एक व्हेरायटी असती तर मात्र फरक पडला असता. पण जे काही एवढी बडबड केली हे रिअल आहे की याच्यामध्ये ओल्या जमिनीत गडबडीत पीक लावणे, जमीन तापून देणे. यांची जमीन तापली होती, यांच्या अगोदर पिकं नॉर्मल होते. आमचा वाल त्याच्यानंतर गाळ भरला, गाळ बी ओलाच होता, त्यालाही सुकू दिलं नाही. त्याच्यानंतर एवढं झाल्यानंतर लागवड केली. लागवड केल्यानंतर ड्रिंचिंग केली नाही. ड्रिंचिंग महत्त्वाची असते, आता आम्ही 1000 वेळ सांगतो पण आम्ही स्वतः ड्रिंचिंग करू शकलो नाही, ही एक चुकी झाली. आणि सरते शेवटी मेन जे खर्च केला 70-80 हजार रुपये क्रॉप कवरचा, तो चुकीच्या पद्धतीने टाकला गेला. आणि तो प्रयोग होता, प्रयोग यशस्वी झाला, म्हणजे अयशस्वी झाला, यशस्वी नाही म्हणता येत. तर ह्या गोष्टी या शेतामध्ये लागू नाही पडल्या. लागवड 1च तारखेला रोपईसोबत टाकलेले, गायडन्स सेम. यांनी ड्रिंचिंग केली कारण यांच्याकडे वेळ होता. आमच्याकडे ते बांबू आपलं काय म्हणतात ते गजरवण्यातच वेळ आमचा गेला, कारण स्ट्रक्चर तयार करायला लागलं. यांना स्ट्रक्चर करायची गरज पडली नाही, यांच्याकडे ऑलरेडी ते एल्बोत म्हणजे सर्कल तयार होते. त्यामुळे यांनी पूर्णतः वेळ दिला ड्रिंचिंगसाठी, बायोलॉजिकल कल्चरसाठी. आणि मग क्रॉप कवर बी लो हाईटवर टाकला, पूर्ण हाईटवर घेतली नाही. जवळपास मला वाटतं यांनाही 8 फुटाचा कपडा मी घेऊन दिला होता, आय थिंक बांधावर पडलेला असेल. तर यांनी तो 8 फूट हाईट घेतली आणि यांनी यांची जी पहिली जुनी हाईट होती 2-2.5 फुटाची, तेवढीच हाईट घेतली. तर या सगळ्या गोष्टींमुळं हा प्लॉट परफेक्ट बनला आणि आपल्या घरच्या प्लॉटला फटका बसला. याच्यातून आपल्याला एकच शिकवण मिळते की ड्रिंचिंग झालीच पाहिजे, शेत ओलं नसलं नाही पाहिजे. क्रॉप कवर टाकताना उन्हाळ्यामध्ये सक्सेस होतो म्हणजे होतो, हे समोरचा नजर आहे, तुम्ही पाहू शकता. आता टार्गेट आहे या प्लॉटमध्ये आम्हाला फक्त जे फ्लावर लागले यांचं फुलांचं फळांमध्ये रूपांतर करणं. आणि हा प्लॉट 100% हातात आलेला आहे. आणि हातात आलेला प्लॉट आता गमवायचा नाही आपल्याला. आणि थोडंसं कर्लिंग वगैरे त्याच्यामध्ये दिसणारच झालं, कारण की एवढ्या टेम्परेचरमध्ये क्रॉप कवर काढल्यानंतर थोडेसे पानं वाकडे होणारच आहे. तर तो स्ट्रेसमधून काढायसाठी फवारण्या चालू आहेत. तर शेतकरी मित्रांनो, एवढी जे काही बडबड मी केली ही तुमच्या फायद्याची. मी तर ऑलरेडी शिकलोच आहे. जर एखादा असतं तर ही गोष्ट लपून ठेवली असती आणि वा झाली असती. पण त्याच्यामध्ये काय प्रयोग केले, प्रयोगामध्ये एक रिप्लिकेशन सक्सेस झाला, एक रिप्लिकेशन फेल झाला असं म्हणता येईल. पण दोन्हीमध्ये एकच गोष्ट आपल्याला लक्षात आली, चुकामधून शिकायचं आणि चांगल्यामधून आपल्याला पुढे जायचं. म्हणजे आता आपल्याला चांगल्यामध्ये आपल्याला कळालं की क्रॉप कवरची हाईट जास्त नको, क्रॉप कवर हा स्टिकवरच सक्सेस आहे, वेगवेगळे प्रयोग करून काही फायदा नाही. आणि लावायच्या अगोदर 2 ड्रिंचिंग झाल्या पाहिजे, बायोलॉजिकल किट सोडल्या गेली पाहिजे अशा प्रकारे. आणि एअर व्हेंटिलेशन ही प्रॉपर झाली पाहिजे. म्हणजे AC इफेक्ट कूलिंग जर तयार झाला तर 100% आपला विदर्भामध्ये क्रॉप कवर सक्सेस होतो. हे मागचं उदाहरण तुमच्या समोर आहे आणि मी बोलतो तसंच करतो. आणि त्याच्यामध्ये काही लाज बाळगत नाही, कारण कसं असतं आपण शिकतो आणि शिकण्यातून पुढे जायला माणसाला काही हरकत नाही. असं म्हणता येईल की 40-45 वर्षानंतर पहिल्यांदा कुठंतरी दुसरा प्रयोग करून फेल होण्यात समाधान वाटतं आहे माणसाला. कारण की 1 वेळ फेल झालं, 2 वेळ फेल झालं, तिसऱ्यांदा माणूस फेल होत नाही. चुकांमधून माणूस शिकतं. आणि त्यालाही टोमॅटो काढून आपण विकणार, त्यालाही टोमॅटो लागले, त्याचंही मार्केटमध्ये तो भाव करणार. पण जेवढा पाहिजे होता आता आपलं टार्गेट तेवढं पूर्ण होणार नाही, पण भविष्यात 100% पूर्ण होणार. कारण आपल्याला चुका लक्षात आल्या, चुका कुठं झाल्या तर त्या दुरुस्त करूया आणि पुढे जाऊया. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी की आता मी ज्या केलेल्या चुका ह्या तुम्ही भविष्यात कधी करू नका. लागवडीनंतर ड्रिंचिंग टाळू नका, ओल्या जमिनीमध्ये लावू नका, पाण्याचं नियोजन प्रॉपर करा. ह्या सर्व जर गोष्टी केल्या तर आपण टोमॅटोमध्ये अयशस्वी होत नाही, आपल्याला यश सक्सेसफुली मिळणारच. तर मी थांबतो इथेच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा मंडळी. धन्यवाद. राम राम.